You're a superhero. आवाज आहे ना, आवाज खाली ठेवायचा. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल SMEGITS व्हिडिओ. तर भावांनो, आज आपण नवीन ट्रेंडिंगवरती ॲटिट्यूड स्टेटस तयार करणार आहोत. तर भावांनो, तुम्हाला सिम्पली इथं 2 ॲप्लिकेशन यूज करावे लागतील. एक म्हणजे टर्बो VPN. तर भावांनो, ते VPN सर्व्हरसाठी यूज करायचे आहे आणि दुसरी म्हणजे CapCut. तर भावांनो, दोन्ही ॲप्लिकेशन मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत. जर तुमच्याकडे ते ॲप्लिकेशन नसतील तर ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन लवकरात लवकर डाउनलोड करू शकता. तर सिम्पली भावांनो, मटेरियलसुद्धा तुम्हाला मी दिलेले आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल आणि मटेरियलसुद्धा मिळून जाईल. तर भावांनो, आपल्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. आणि जर भावांनो, तुम्हाला असे स्टेटस जर करून पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम IDला मेसेज करा, तुम्हाला असे स्टेटस तयार करून दिले जातील. तर सिम्पली भावांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुमच्याकडे VPN नसेल तर VPN तुम्ही प्लेस्टोरवरती मिळून जाईल, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि CapCut ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा. तिथे तुम्हाला सर्व ॲप्लिकेशन, सर्व मटेरियल आणि सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल भेटून जातील. आणि भावांनो, जर तुम्ही इंस्टाग्राम IDला सुद्धा फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम IDची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन फॉलो करू शकता. आणि भावांनो, जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर तिथे तुम्ही मेसेज करा, तिथे तुम्हाला रिप्लाय देत जाईल. तर चला भावांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करून घ्यायची आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं हा व्हिडिओ सुरू करताना तुम्हाला हे VPN जे आहे ना, हे टर्बो VPN तुम्हाला हे ऑन करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि भावांनो, हे VPN तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे. सिम्पली या एरोवरती क्लिक करायचं आहे. तरी VPN भावांनो आपले चालू झालेले दिसून जाईल तुम्हाला. सिम्पली हे VPN चालू झाल्यानंतर तुम्हाला हे CapCut ॲप्लिकेशन दिसत असेल ना, हे CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. हे CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सिम्पली तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल. असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर भावांनो, तुम्हाला मटेरियलमध्ये सर्व मी बिटमार्क, PNG आणि फोटो दिलेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला हे बिटमार्क प्रोजेक्ट यूज करायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि प्लस करून घ्यायचं आहे. प्लस केल्यानंतर सिम्पली तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सिम्पली भावांनो, तुम्हाला असा इंटरफेस दिसून जाईल. असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला हे बिटमार्क मी दिलेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, बिटमार्क व्यवस्थित असे तुम्हाला दिसून जातील. तर आपला 1 नंबर बीट इथे येत आहे. तर या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि स्पिल्ट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली भावांनो, तुम्हाला असे व्यवस्थित मी बिटमार्क करून दिलेले आहेत. तर तुम्हाला हे सर्व बिटमार्क जे आहेत ना, हे सर्व बिटमार्क तुम्हाला मर्ज करून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित 2 नंबर इथं बिटमार्क येत आहे, तर इथं मर्ज करून घ्यायचं आहे. तर सिम्पली भावांनो, तुम्हाला हे सर्व बिटमार्क जे आहेत ना, हे बिटमार्क असे व्यवस्थित मर्ज करून घ्यायचे आहेत. तर चला भावांनो, आपण हे बिटमार्क मर्ज करून घेऊया. तर भावांनो, सर्व फोटो असे मर्ज केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता काय करायचं आहे, मी तुम्हाला मटेरियलमध्ये फोटो दिलेले आहेत. तर सिम्पली भावांनो, तो जो फोटो आहे ना, तो डेमोसाठी फोटो मी दिलेला आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्हाला मल्टिपल फोटो जर ॲड करायचे असतील तर मल्टिपल फोटो तुम्ही इथं ॲड करू शकता. तर सिम्पली तुम्हाला इथं आता काय करायचं, आपल्याला इथं ॲडो अगोदर घ्यायचं आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं या ॲडोवरती क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली मी जो एक ॲडो दिला आहे तो व्हिडिओ, तो सिम्पली तुम्हाला इथं त्याचा ॲडो यूज करायचा आहे. तर आपले फोल्डर जे आहे ना, ते फोल्डर ओपन करा आणि याचा ॲडो जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली भावांनो, पाहू शकता आपला ॲडो ॲड झालेला आहे. तर भावांनो, आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि असं साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. असं साईडला स्क्रोल केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हे रिप्लेस ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि भावांनो, आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे. हे मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर फोटोच्या ऑप्शनवरती यायचं आहे. सिम्पली हा जो पहिला फोटो आहे ना, हा याच्यावरती क्लिक करायचा आहे. तर भावांनो, हा फोटो आपल्याला पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. हा फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला पुढच्या
फोटोवरती यायचं आहे बीटमार्क 2 नंबर. या बीटमार्क 2 नंबरवरती सुद्धा क्लिक करायचं असं व्यवस्थित आणि साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित स्क्रोल केल्यानंतर सिम्पली रिफ्लेक्सवरती क्लिक करायचं आहे आणि या फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन 1 नंबरचा फोटो असा व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आता तुम्हाला इथं थोडं हे बीटमार्क जे आहेत ना, हे बीटमार्क झूम करून घ्यायचे आहेत. असं व्यवस्थित झूम करून घेतल्यानंतर सिम्पली या 3 बीटमार्कवरती यायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला रिफ्लेक्स या ऑप्शनवरती यायचं आहे. असं व्यवस्थित भावनो रिफ्लेक्स या ऑप्शनवरती आल्यानंतर हे सिम्पली तुम्हाला हा जो फोटो मी दिला आहे ना, हा फोटो भावनो तुम्हाला डेमोसाठी फोटो दिलेला आहे. तर तुम्हाला मल्टिपल फोटो यूज करायचे असतील तर मल्टिपल फोटो इथं तुम्ही यूज करू शकता. तर सिम्पली भावनो तुम्ही असे सर्व फोटो ॲड करून घ्या बीटमार्कला. तर भावनो मी सुद्धा फोटो ॲड करून घेतो. भावनो पाहू शकता आपले सर्व फोटो ॲड करून झालेले आहेत. तर आपल्याला ह्या फोटोना इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे. तर ह्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर या कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला असं स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर हे स्लाइड अँड व्ह्यू दिसत असेल ना, हा इफेक्ट भावनो याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हा जो इफेक्ट आहे ना, तो 2.0 ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ॲनिमेशन इथं ओपन होऊन जातील. ॲनिमेशन ओपन झाल्यानंतर हा पुल इन जो इफेक्ट दिसत असेल ना, हा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर सिम्पली तुम्हाला पुढे स्क्रोल करून घ्यायचं आहे. पुढे स्क्रोल केल्यानंतर बीटमार्क 1 याच्यावरती क्लिक करायचं आहे. या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि सिम्पली भावनो तुम्हाला जो इफेक्ट आहे ना, तो हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. ट्रबलेन्स हा जो ट्रबलेन्स जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला 0.2 सेकंद ठेवून घ्यायचा आहे आणि बीटमार्क 2 नंबरवरती यायचा आहे. बीटमार्क 2 नंबरवरती आल्यानंतर सिम्पली भावनो तुम्हाला ॲनिमेशनमध्ये येऊन हाच इफेक्ट इथं ठेवून घ्यायचा आहे आणि याचा सुद्धा सेकंद आहे 0.2 ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर ओके करून घ्यायचं आहे आणि बीटमार्क 3 नंबर याच्यावरती सुद्धा असं व्यवस्थित क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ट्रबलेन्स हाच इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि याचा सेकंदसुद्धा 0.2 ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर ह्या तिन्ही फोटोला भावनो एकच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला बीटमार्क 4 नंबरवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला ट्रबलेन्स सेकंड हा जो इफेक्ट दिसत असेल ना, तो ट्रबलेन्स सेकंड इथं इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावनो हा इफेक्ट जो दिसत असेल ना, हा इफेक्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा सुद्धा तुम्हाला 0.4 ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर सिम्पली तुम्हाला पुढच्या बीटमार्कवरती यायचं आहे. पुढच्या बीटमार्कवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला भावनो इथं झूम जो इफेक्ट दिसत असेल ना, झूम हा भावनो झूम टू इफेक्ट दिसत असेल ना, हा झूम टू याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला पुढच्या बीटमार्कवरती यायचं आहे. सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि हे अनफोल्ड जो इफेक्ट दिसत असेल ना, अनफोल्ड याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर पुढच्या बीटमार्कवरती यायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि क्रॉस एक दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता इथे एक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर हा जो तुम्हाला इफेक्ट दिसत असेल ना, पुल इन याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे, शेवटच्या एकदम त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आणि कॉम्बोवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला वेव अँड स्लाइड हा जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे आहे. ओके केल्यानंतर पाहू शकता भावनो सर्व फोटोंना इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला 5 नंबर या बीटमार्कवरती यायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये येऊन हा जो भावना तुम्हाला इफेक्ट दिसत असतील ना, सिम्पली हा जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे ना, तो हा इफेक्ट आपल्या बीटमार्कपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पुढच्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. हा जो स्पिल्ट फ्लिकर जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर आपला हा इफेक्ट बीटमार्कपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे आणि पुढच्या इफेक्टवरती यायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये येऊन सिम्पली तुम्हाला इथं इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. हा जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचा आहे
आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर हा इफेक्ट आपल्याला फक्त बीटमार्कपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पुढच्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला सिम्पली हेलफायर हा जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर हा इफेक्ट सिम्पली तुम्हाला इथपर्यंतच आपल्या बीटमार्कपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट भावनो बीटमार्कपर्यंत ठेवून घ्या. असं व्यवस्थित बीटमार्कपर्यंत ठेवून घेतल्यानंतर शेवटच्या बीटमार्कवरती यायचं आहे. पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे आणि भावनो तुम्हाला खाली एक इफेक्ट मिळून जाईल. तर सिम्पली तो इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावांनो, तुम्हाला हा जो 1 नंबरचा इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर पाहू शकता भावांनो, आपला इफेक्ट जो आहे तो इफेक्ट इथं सेट झालेला दिसून जाईल. तर सिम्पली भावांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, मी जी तुम्हाला एक टेक्स्ट PNG दिली आहे ना, ती टेक्स्ट PNG इमोजी PNG इथं ॲड करून घ्यायची आहे. तर या ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड टू ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे. आपल्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक PNG दिली आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशी ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि ही PNG तुम्हाला व्यवस्थित अशी उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यात ठेवून घ्यायची आहे. आणि भावनो, याची साईज जी आहे ती साईज व्यवस्थित अशी कमी करून घ्यायची आहे. अशी साईज व्यवस्थित कमी केल्यानंतर सिम्पली तुम्हाला याची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर सिम्पली भावनो, अशी व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्या. अशी व्यवस्थित भावनो शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर सिम्पली पाहू शकता आपला टेटस आहे तो टेटस तयार झालेला आहे. तर तुम्हाला इथं काय करायचे, उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. तर भावनो, आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. तर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम IDला मेसेज करा, तिथे तुम्हाला रिप्लाय देत जाईल. आणि भावनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोठे स्किप करू नका, कारण तुम्हाला सांगितलेले स्टेप बाय स्टेप कळून जाईल. तर भावनो, भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.